नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला आज मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग करून दाखवणार आहे, ती पण सिवलेस। आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट बाजू आहे ना, पाठीमागचा भाग आहे ना ओपन ठेवायचा, म्हणजे पाठीमागच्या भागाला आपल्याला हुक लावायची आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला उंची घ्यायची आहे, तयार उंची 13 इंच घ्यायची। तर मी 14 इंचाला मार्किंग केलं आणि शोल्डर मी घेतलेलं आहे 4.25 इंच आणि मुंडा घेतलेला आहे 5.25 इंच, लाईन मारून घेतलेली आहे हे बघा। आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। छाती आहे इथे अपर चेस्ट घेणार आहे मी 8 इंच, 32 इंच आहे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच घेणार आहे। आपण आता लाईन मारून घेऊ। आता हे पाठीमागच्या भागाला अपर चेस्टचं माप टाकायचं, जिथे आपण पहिला हुक लावतो ना तिथलं माप घ्यायचं आणि पुढच्या भागाला जिथे आपण बस्ट पॉइंट असतो ना तिथे आपला उभार भाग असतो तिथे आपल्याला माप घ्यायचं असतं। आता इथे बघू शकता खालच्या साईडला कंबरेचं माप आहे इथे 5.75 इंच, त्याच्या पुढे पाठीमागच्या टक्ससाठी 1 इंच आणि शिलाई मार्जिन 2 इंच लाईन मारून घेतलेली आहे। आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार आपल्याला 1 इंचावरती द्यायचा इथे आणि आपण हे शोल्डर मुंडा घेतलेला आहे ना 5.25 इंच, त्याचं आपल्याला निम्म करायचं हे बघा इथं, आणि आपल्याला निम्म केलं ना इथे आपल्याला पॉईंट द्यायचा आहे। आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला असे जोडून घ्यायचे हे बघा, ह्या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा आकार झालेला आहे। आता त्याच्यानंतर इथून आहे ना मोजून घ्यायचं हे बघा। आता याचा मुंडा आहे 7 इंच, तर थोडा 7.25 भरला तरी चालेल, बरोबर भरलेला आहे, मोजून बघायचं। त्याच्यानंतर इथे आहे ना आपल्याला आहे ना खालच्या साईडला फिटिंगचे तिथे 1/2 इंच खाली उतरायचे, म्हणजे फिटिंग आपली खूप छान येते। चला त्याच्यानंतर आहे ना आता गळा रुंदी टाकायची, पण मग मी इथे ना शोल्डर पट्टी मी 3 इंचाची घेणार आहे हे बघा, आणि उरलेला मग ते आपला गळा तो राहणार आहे बघू शकता। आणि त्याच्यानंतर आता पाठीमागचा गळा डीप आहे, त्याच्यामुळे आपल्याला आता इथे बघा पाठीमागचा गळा मी 10 इंचाचा घेणार आहे, तयार तो 9.5 इंचाचा होईल। खालच्या साईडला मी 3 इंचाचं ब्रॉड घेतलेला आहे, म्हणजे मोठा गळा घेतलेला आहे खालच्या साईडना, आणि आपल्याला अशी लाईन ओढून घ्यायची आणि गळ्याचा गोल आकार द्यायचा। आता इथे पण मी गळा नंतर कटिंग करणार आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे खालच्या साईडला आहे ना इथे टक्सची मार्किंग करायची आहे 4 इंचाला। आता गळ्याच्या खालीच आपल्याला उभा टक्स घ्यायचा असतो, तिथे पण 4 इंचाचा उभा टक्स घेतला आणि दोन्ही बाजूला अर्धा इंचाचा आपल्याला हे शिलाईमध्ये गेलं पाहिजे, या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे बघू शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे फिटिंगच्या इथे आहे ना थोडंसं आहे ना अर्धा ते 1.25 इंच वरती यायचं, पण मी नंतर पुढे ते कट करणार आहे। चला आता आपण इथे कटिंग करून घेऊ हे बघा, या पद्धतीने। आता इथे बघा जशी आपण मार्किंग केलेली तशीच कटिंग करून घेऊ। चला इथे कटिंग पण आपली झालेली आहे बघू शकता, आणि इथे ना आपण 1.25 इंच वरती आलेलो आहोत ना, ते नंतर मी पुढे कटिंग करणार आहे। आता इथे बघा आपल्याला हा पुढचा भाग आपल्याला आता बंद बाजू ठेवायची आहे, कारण का पाठीमागच्या भागाला आपल्याला हुक लावायची आहे। त्याच्यामुळे ना इथे बघा अर्धा इंच मी जास्त कपडा पुढे ठेवलेला आहे आणि खालच्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच जास्त कपडा ठेवायचा आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला हा पाठीमागचा भाग ठेवून घ्यायचा आहे, पण ही लाईन ओढली ना अर्धा इंचाची त्याच्या पुढेच आपल्याला ठेवायचं आहे हे बघा, या पद्धतीने। आणि खालच्या साईडला पण आपल्याला लाईन मारली ना अर्धा इंचाची त्याच्या पुढे वरती ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची। आता आपल्याला परत इथे शोल्डर मोजून घ्यायचं आहे बघू शकता, एक लाईन जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे मोजूनच घ्यायचं। आता इथे बघा आपण किती घेतलेलं आहे शोल्डर, तेवढंच आपल्याला हे मोजून घ्यायचं। इथे पण आपण 5.25 इंच हे बघा घेतलेलं आहे आणि लाईन मारून घ्यायची। आता पाठीमागचा आपण जिथे आपण आकार घेतलेला आहे ना 1 इंचाचा, तिथून आपल्याला आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे, पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा इथे हे बघा, ह्या पद्धतीने। आता इथे आपण असा गोलवा आकार घेऊन टाकू, पुढच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, थोडासा अगदी 1 लाईन किंवा 1/2 इंच आतून यायचं, म्हणजे फिटिंग खूप छान येते तिथं, किंवा घड्या किंवा असे झोळ वगैरे पडत नाही। आता त्याच्यानंतर आता पुढचा इथे बघा गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। पुढचा गळा घेणार आहे मी 6.5 इंचाचा आणि तयार तो 6 इंचाचा होणार आहे। खालच्या साईडला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे लाईन मारून घ्यायची आहे। आता आपण प्रिन्सेस कटचा ब्लाऊज शिवतोय, त्याच्यामुळे पुढच्या साईडला कोणताही गळा घेतला तरी चालेल। चला गळा नंतर मी पुढे तुम्हाला सांगणार आहे कसा घेणार आहे ते। आता खालच्या साईडला आहे ना अर्धा इंचाची ही लाईन सोडून
त्याच्या पुढे आपल्याला 3.5 इंचाला मार्किंग करायची आहे. आता आपण टक्सची मार्किंग करतोय. इथे बघा आडवा टक्स 3.5 इंचाचा घेतलेला आहे. उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे 10 इंचाला. इथे मार्किंग करून घेतली. आता इथून खाली आपल्याला सरळ ही रेष मारून घ्यायची पहिले. हे बघा या पद्धतीने खालच्या साईडला 3.5 इंच घेतलं, वरती पण मोजून घ्यायचं 3.5 इंच. आता त्याच्यानंतर आपल्याला आता इथून बघा काय करायचं आहे, इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा, बघू शकता. आता त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पप येण्यासाठी ना इथे मी घेणार आहे हे बघा 1.25 इंच, हे बघा इथे, आणि तिथून मी घेणार आहे वरती 2 इंच किंवा 1.5 इंच घेतलं तरी चालेल. हे बघा इथे लाईन ओढलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा असा आकार घ्यायचा आहे, ह्या पद्धतीने बघू शकता. आता खालच्या साईडला आपण बघा अर्धा इंचानी कपडा वाढून घेतलेला आहे, तो पण घ्यायचा आहे. पूर्ण बघा लाईन ओढलेली आहे तिथे. हे बघा आता इथे आपण किती घेतलं 1.25 इंच, तर आपल्याला हे पुढे 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे, बघू शकता. आता 2 इंच घेतला तरी चालेल. इथे पण आपल्याला कपडा लागतो, शिलाईमध्ये जोडतो आपण, म्हणून पुढे पण आपल्याला 1 इंच इथे घ्यायचं आहे आणि ही लाईन आपल्याला जोडून घ्यायची. आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करायची आहे. पण मग त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, इथे बघा इथून आपल्याला आपण अर्धा इंचाला इथे बघा मार्किंग केली ना, इथे जोडायचं आहे. आपल्याला फक्त पप येण्यासाठीच मधला जो आपण 1.25 इंचाचा आकार घेतला ना, तिथेच आपल्याला कपडा लागतो. आता इथे बघा हा पाठीमागचा भाग कट करायचा राहिला, तर तो आता मी कट करून घेतलेला आहे. इथे मी अर्धा ते 1.25 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला पाठीमागचा भाग याच्यावरती असं इथे ठेवून घ्यायचं. हे बघा बरोबर ठेवलेलं आहे. आता मार्किंग करून घ्यायची आणि जसं आपण पाठीमागचा भाग कट केला ना इथे खालच्या साईडला, हे बघा तिथे आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. चला आता इथे बघा मी इथला भाग हा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. म्हणजे मागचा आणि पुढचा सारखाच येतो. आता त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण जशी मार्किंग केलेली आहे तशी मी कटिंग करून घेते. आता इथे आहे ना हा पुढचा आकार आहे आणि आतून दिलेला आहे तो मागचा आकार आहे आणि हा पुढचा आकार मी कट केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा ही सरळ कटिंग करायची. आता त्याच्यानंतर आपल्याला हे बघा इथून सरळ यायचं इथपर्यंत ह्या पद्धतीने. आता तिथून आपल्याला हा आकार घेतलेला आहे, तिथला हा कपडा बघा वेस्ट जातो, त्याच्यामुळे इथे छान असं पप तयार होतं. म्हणून आपल्याला हा पुढे कपडा आठवण करून वाढून घ्यायचा असतो. हे बघा इथे पण आपल्याला आहे ना थोडासा कपडा अर्धा इंच लागतो, पण आपण 1 इंच घ्यायचा, थोडा कपडा जास्तच घ्यायचा. मी कट करून घेतलेला आहे. इथला पण थोडंसं अगदी 1 लाईन इतका कपडा आणि पुढे आपण वाढून घेतलेला आहे, बघू शकता. आता त्याच्यानंतर हे बघा आता गळा इथे ना हे बघा इथला भाग तुम्हाला मी दाखवते. इथे गळा आहे ना आपण कोणताही घेऊ शकतो, पण मी नंतर तुम्हाला पुढे सांगणार आहे मी कसा गळा घेतलेला आहे. हे बघा या पद्धतीने असा मी गळ्याचा आकार घेणार आहे. हे बघा आता इथे ना हे बघा हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे फॅब्रिक, आणि आता आपल्याला त्याच्यावरती बघा हे जे आपण कटिंग केले आहे ना अस्तरचे पार्ट ते असे ठेवून घ्यायचे आहे. आता हा बंद बाजू आहे, म्हणजे आपण आहे ना फ्रंट ओपन ठेवणार नाही आहे, बॅक ओपन ठेवणार आहे. बॅक साईडला आपण हुक आणि लूक लावणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला इथे बघा पुढच्या साईडला आहे ना आपल्याला बंद बाजूनच आपल्याला कटिंग करायची. हे बघा ब्लाऊज पीसचा कपडा मी पुढच्या साईडला माझ्या बाजूला बंदच ठेवलेला आहे. हे बघा या पद्धतीने. आता त्याच्यानंतर इथे मी हे बघा पाठीमागचा भाग आहे ना आपला हा ओपन आहे, तर मग ओपन साईडनं ठेवला तरी काही हरकत नाही. हे बघा पण आपल्याला आहे ना कटिंग करताना ना थोडासा ब्लाऊज पीसचा कपडा अर्धा इंचानी जास्त कटिंग करायचा. हे बघा चला इथे कटिंग झालेली आहे आणि हा आहे ना याला आहे ना स्लीव्ज लावायचे नाही आहे, त्याच्यामुळे आहे ना इतकाच आपला कटिंग होणार आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. आता इथे बघा जॉईंट होतं, आता मी इथे कट करून घेतलेलं आहे, बघू शकता ह्या पद्धतीने. आता त्याच्यानंतर आपली इथे प्रिन्सेसची कटोरी ही राहिलेली आहे, ती पण ह्या पद्धतीने कट करून घेऊ. आता मी बघा थोडाच कपडा काढलेला होता, ह्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेसची कटिंग करून दाखवलेली आहे. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.